लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात बघा थोड्याच वेळापूर्वी राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी मीडियाशी संवाद साधताना अत्यंत महत्त्वाच्या अपडेट दिलेले आहेत आणि त्यांनी एक्झॅक्टली काय म्हणलेलं आहे अगदी कमीत कमी शब्दामध्ये आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पण तत्पूर्वी बघा जसं थंबनेलला सांगितलेलं आहे मी की गुड न्यूज त्यांनी दिलेली आहे। त्यांनी जे मीडियाशी संवाद साधला आहे आता थोड्याच वेळापूर्वी, आज 1 जून होता आणि आज त्यांनी संवाद साधला आणि त्याच्यामधून त्यांनी अत्यंत महत्त्वाची अपडेट दिली आणि त्याच्यातली पहिली अपडेट म्हणजे जी गुड न्यूज आहे ती म्हणजे काय, पात्र असून पण लाभ मिळाला नसेल म्हणजे काही लाभार्थी असे आहेत की त्यांनी KYC केली आहे आणि त्या सांगतात की आम्ही पात्र आहोत। बघा व्यवस्थित समजून घ्या, KYC केली आहे त्यांनी पण पात्र पण आहेत त्या आणि असं असून देखील त्यांना लाभ मिळाला नाही, खास करून मार्च आणि एप्रिलचा हप्ता। तर अशा लाभार्थ्यांसाठी त्यांनी अत्यंत महत्त्वाची अपडेट सांगितलेली आहे आणि ती म्हणजे काय, त्यांचे जे KYC आहे म्हणजे जे पात्र असून पण त्यांनी KYC केली आहे आणि पात्र असून पण लाभ मिळाला नाही तर त्यांच्याच KYCची फेर तपासणी होणार आहे। म्हणजे फेर तपासणी कशासाठी होणार की त्या खरंच जर का पात्र असतील तर त्या संदर्भात त्यांना मग पुढे जे काही निर्देश दिले जातील आणि त्या पद्धतीने जे आहे त्यांना परत लाभ चालू केला जाईल, अशा प्रकारची अपडेट पुढे येत आहे। त्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची गुड न्यूज आहे। ज्या ज्या लाभार्थ्यांना असं वाटत आहे की बघा खूप सारे अशा लाभार्थी होते ना, त्यांना असं वाटत होतं की आम्ही KYC केली, आम्ही पात्र होतो सर तरी देखील आम्हाला मार्चचा आणि एप्रिलचा हप्ता आला नाही, तर तुम्हाला इथून पुढे त्यावर पर्यायी व्यवस्था येण्याची शक्यता आहे। आता नेमकं काय करायचं आहे, महिला बाळ विकास अधिकारी कार्यालयाला जाऊन तक्रार करायची आहे का ऑनलाईन पद्धतीने तक्रार करायची का, यावर अजून स्पष्टीकरण आलेलं नाही। जेव्हा स्पष्टीकरण येईल तेव्हा आपल्या चॅनलवर अगदी सविस्तर तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन केले जाईल। पण सध्या तरी ज्या लाभार्थ्यांनी KYC केली, पात्र आहेत, अशा लाभार्थ्यांना जर लाभ आला नसेल तर त्यांच्यासाठी ही गुड न्यूज आहे। स्वतः महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी हीच माहिती दिलेली आहे आणि अगदी बघा तो व्हिडिओ जो आहे खूप मोठा आहे, त्यामुळे आपण फक्त त्या काय म्हणाल्यात याचीच आपण पटपट माहिती घेत आहोत। पहिलं तर फेर तपासणी होणार, कुणाची होणार, ज्या पात्र असून त्यांना लाभ आला नाही त्यांचे KYCची फेर तपासणी होणार। कशासाठी फेर तपासणी करणार, त्यांना पात्र ते आहेत का नाही परत चेक करणार। ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे। ज्या ज्या लाभार्थ्यांना अशा प्रकारची भीती होती की पात्र असून पण लाभ बंद झाला आहे मग आता काय करायचं, तर त्यांच्यासाठीच ती महत्त्वाची अपडेट आहे आत्ताच्या व्हिडिओमध्ये। आता त्यांनी काय सांगितलं की 2 गोष्टी सांगितल्या बघा, त्यांनी जी काही वार्तालाप केलेली आहे मीडियासोबत, तर त्याच्यामध्ये पहिली गोष्ट KYC केली तरी पण लाभ आला नाही असं जर का तुमचा जर का प्रश्न असेल आणि तुम्ही खास करून पात्र असताल तर तुमच्या KYCची फेर तपासणी केल्या जाणार आहे। आता राहिला मुद्दा की मग त्यासाठी आम्हाला काय करायची गरज आहे का सर, म्हणजे लाडक्या बहिणीला म्हणजे आम्हाला कुठे तक्रार करायची का ऑनलाईन किंवा महिला बालविकास अधिकारी कार्यालयाला जाऊन निवेदन द्यायचे का, सर्व सविस्तर सांगणार येणाऱ्या वेळेमध्ये। सध्या त्यावर कुठल्याही प्रकारचे आणखी मार्गदर्शक नियमावली आलेली नाही आणि येईल लवकरच, पण त्यानंतर आपल्या चॅनलवर तुम्हाला खात्री लायक अपडेट देईल। आणि त्याच्यानंतर त्यांनी हे पण सांगितलं, स्वतःहून सांगितली माहिती त्यांनी सांगितली की प्रचंड अशा लाडक्या बहिणी आहेत त्यांच्याकडे 4 चाकी गाडी नाही तरी देखील त्यांच्या फॉर्मवर RTO आलेला आहे। आणि खूप लाभार्थी कमेंट्समध्ये पण विचारत होत्या की सर आमच्या घरी 4 चाकी नाही तरी पण आमच्या फॉर्मवर RTO आला आहे, मग काय करायचं, तर अशा देखील लाभार्थ्यांना परत जर त्यांच्या नावावर किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर 4 चाकी गाडी नसेल तर त्यांना निवेदन करण्यासाठी परत संधी मिळू शकते। पण आता ते निवेदन कुठे करायचं काय मी परत सांगतोय, अजून त्यावर अपडेट आलेली नाही, येईल लवकरच, कारण त्यांनी सांगितलं म्हणजे ऑब्व्हियसली अपडेट येणारच आहे। पण ही खूप गुड न्यूज आहे, ज्यांच्याकडे 4 चाकी नाहीच तरी देखील त्यांना RTO नावाचा पर्याय आला त्यांच्यासाठी ही गुड न्यूज आहे। ज्यांनी KYC केली, पात्र आहे तरी लाभ आला नाही त्यांच्यासाठी ही गुड न्यूज आहे। आता याच्यामध्ये असा एक पर्याय पण येऊ शकतो बरं का, पण त्यांनी ती माहिती नाही सांगितली। तो पर्याय म्हणजे कोणता, तो पर्याय म्हणजे कोणता, ITRचा। आता बघा जर समजा एखाद्या लाडक्या बहिणीच्या घरामध्ये जर ITR भरलाच नसेल आणि चुकून ITR जर आला असेल तर तरी देखील तुम्हाला संधी मिळू शकते, पण त्याचा त्यांनी उल्लेख केला नाही। 2 गोष्टींचा उल्लेख केला, KYC केली, पात्र आहेत तरी देखील लाभ मिळाला नाही, मग का नाही मिळाला तर त्याची तपासणी ते करणार। त्यानंतर बघा 4 चाकी गाडी नाही पण RTO पर्याय आला आणि खरंच 4 चाकी नाही का याची ते पडताळणी करणार। आता ती अंगणवाडी सेविकेच्याद्वारे होणार का इतर कोणत्या पद्धतीने होणार या गोष्टी सविस्तर आपल्याला पुढे कळतीलच आणि त्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतील। पण सध्या तरी त्या गोष्टीमुळे म्हणजे आत्ता त्यांनी जे बोललं की आम्ही फेर तपासणी करू, तर यामुळे खूप फायदा होऊ शकतो। ज्यांचा लाभ बंद झाला आहे त्यांना परत लाभ मिळू शकतो, हीच बाब तुम्हाला सांगावलं आणि हीच गुड न्यूज आहे। बघा त्यांनी ही पण माहिती दिली आहे बघा, आज बोलताना 80 लाख लाभार्थी अपात्र झाल्याची कबुली पण त्यांनी त्यांच्या बोलण्यातून प्रत्यक्षरित्या दिलेली आहे। आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आत्तापर्यंत असं नाही की आता KYC केली आणि त्याच्यानंतर लगेचच 80 लाख लाभार्थी अपात्र केले असं नाही। त्यांनी सांगितलं की जशी योजना चालू झाली तेव्हापासून 80 लाख जवळपास योजनामधून अपात्र लाभार्थ्यांना केलं गेलेलं आहे। आता त्याच्यामध्ये त्यांनी 4 कारणं सांगितली बघा, आज जे बोलले ना त्या, तर त्याच्यामध्ये त्यांनी 4 कारणे सांगितले। पहिलं कारण सांगितलं की जर एखाद्या लाडक्या बहिणीचं वय जर
65पेक्षा अधिक झाला असेल तर त्यांचा लाभ बंद झाला, तर त्या पण 80 लाखामध्ये त्यांचा समावेश होतो. त्यानंतर सांगितलं की ज्या लाडक्या बहिणी 2 योजनेचा लाभ घेत होत्या तर त्यांना एकाच योजनेचा 100% लाभ देणार. तर मग त्यामुळे काही लाडक्या बहिणींचा लाभ बंद झाला. म्हणजे काहींना संजय गांधी निराधारचा भेटत असेल तर त्यांना तीच मग लाडकी बहीण योजनेमधून नाव कट झालं, तर त्यांचा पण 80 लाखामध्ये समावेश आहे. त्यानंतर काही लाडक्या बहिणींचे उत्पन्न अधिक होते, 2.5 लाखापेक्षा अधिक, तर त्यांचा पण 2.5 लाख, त्या 80 लाख जे काही अपात्र केलेले लाभार्थी आहेत त्यांच्यामध्ये त्यांचा समावेश आहे. KYC केलेली नसणे, 4 नंबरचा पॉईंट लय महत्त्वाचा सांगितलं त्यांनी. खूप लाभार्थ्यांनी यावेळेस KYCच केली नाही आणि त्यामुळे देखील त्यांना पण अपात्र केलेलं आहे. लक्षात ठेवा, अपात्र केलं आहे ज्यांनी KYC केलं नाही आणि त्यांचाही या 80 लाखामध्ये समावेश आहे. त्यामुळे ह्या लाभार्थी जे आहेत परत KYC पोर्टल जर चालू झालं तर यांना संधी मिळू शकते. त्यामुळे जर यांना संधी मिळाली तर हा आकडा परत कमी होईल, हा आकडा कमी होईल. आणि त्याच्यानंतर मी जे महत्त्वाची माहिती सांगितली तुम्हाला की फेर तपासणीमुळे पण प्रचंड लाडक्या बहिणींचा लाभ जो आहे तर तो लाभ परत सुरू होऊ शकतो. ही बाब सर्वांनी समजून घ्या. त्यामुळे कधी निवेदन करायचं, कोणत्या प्रकारचं निवेदन करायचं आहे, कुणाला ती माहिती द्यायची आहे, त्यासाठी काय करायचं आहे यावर अजून स्पष्टपणे स्पष्टीकरण आलेलं नाही. पण तुर्तास त्या दिशेने वाटचाल तरी किमान झालेली आहे. तशा प्रकारची आशा तरी किमान त्यांच्या विधानातून आज दिलेल्या माहितीतून आपल्याला मिळते आहे. आणि नक्कीच त्याबद्दल नक्कीच सकारात्मक अपडेट येईल आणि जेव्हा पण तशी अपडेट येईल तेव्हा आपल्या चॅनलवर ती नक्की अपडेट देण्यात येईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा मुद्दा वेळोवेळी आपण लावून ठेवणार आहोत. 4 चाकी नाही तरी पण RTO नावाचा पर्याय आला, त्यानंतर पात्र असून KYC केली तरी देखील लाभ बंद झाला. मग अशा वेळेस सरकारने त्यांचा लाभ लवकरात लवकर सुरू करावा, या प्रकारची मागणी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण नक्की करणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण इथे संपवूयात. बघा, काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.